तुमच्या खिशामध्ये असलेली कागदाची नोट लवकरच प्लास्टिकमध्ये बदलणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारताची मध्यवर्ती बँक, आता प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि हे नक्की काय आहे, का होतंय आणि आपल्यावर काय परिणाम होणार आहे, हे सगळं मी आज सांगणार आहे. आरबीआयने गेल्या आपल्या 2 मीटिंगमध्ये, एक पटनामध्ये आणि एक मुंबईमध्ये, ह्याविषयी चर्चा केली होती. ते सुरुवात करणार आहेत 10 रुपये आणि 20 रुपयांच्या नोटांपासून. या नोटा सर्वात जास्त फाटतात किंवा खराब होतात. या नोटा कापसाच्या कागदाऐवजी पातळ लवचिक प्लास्टिकवर छापल्या जातील. याला पॉलिमर नोट्स असं म्हणतात. क्रेडिट कार्ड सारखं ताठ नाही, पण खूप टिकाऊ असतात. पहिलं कारण, खर्च वाढतोय. आरबीआयने फायनान्शियल इयर 2024-2025 मध्ये कागदाच्या नोटा छापण्यासाठी तब्बल 6,372 कोटी रुपयांचा खर्च केला. मागच्या वर्षी हाच खर्च 5,101 कोटी होता. एकाच वर्षात खर्च इतका वाढला. दुसरं कारण, नोटा खराब होतात. फायनान्शियल इयर 25 मध्ये तब्बल 2,380 कोटी रुपये खराब झाले आणि त्या कारणामुळे ते नष्ट केले गेले. हे प्रमाण मागच्या वर्षीपेक्षा 12% जास्त आहे. तिसरं कारण, टिकाऊपणा. प्लॅस्टिकची नोटा कागदाच्या नोटापेक्षा 2.5 ते 5 पेट जास्त काळ टिकते. म्हणजे नोट बदलण्याची गरज कमी आणि खर्च कमी. आपण काही नवीन करत नाही आहोत. जगातल्या 60 देश आधीच पॉलिमर नोट वापरतात. ऑस्ट्रेलिया 1988 मध्येच पॉलिमर नोट सुरू केल्या, म्हणजे 37 वर्षापूर्वी. त्यानंतर कॅनडा, UK, सिंगापूर, न्यूझीलंड या देशांनी सुद्धा अवलंब केला. भारताने 2012 व 13 मध्ये 10 रुपयाच्या नोटाचा प्रयोग 5 शहरांमध्ये केला होता. ते शहरं होती कोची, मैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला. तर तो प्रयोग टेक्निकल अडचणींमुळे थांबवला गेला होता. आता मात्र टेक्नॉलॉजी सहज झालेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपल्यावर याचा काय फरक पडणार? सगळ्यात पहिले तुम्हाला फायदे सांगतो. नोटा जास्त काळ टिकतील, फाटले जाणार नाही, खराब होणार नाही. नोटा खराब जेव्हा व्हायच्या त्या कारणामुळे भरपूर त्रास होत होता. आता तो त्रास कमी होईल. परत पाण्यात, घामात, धुळीत या नोटा खराब होणार नाहीत. परत बनावट नोटांचा धोका कमी. पॉलिमर नोटांवर ऍडव्हान्स सिक्युरिटी फीचर्स असतात. एटीएम मधून पॉलिमर नोटाही मिळणार. आरबीआयने एटीएम अपग्रेडची तयारी सुद्धा केलेली आहे. पर्यावरणाला कमी धोका, कारण कमी नोटा छापल्या गेल्या तर कमी कचरा होणार किंवा कमी ट्रीज वापरले जाणार. त्या कारणामुळे म्हणजे जास्तीत जास्त प्लॅस्टिक यूज होणार. उन्हाळ्यात किंवा जास्त उष्णतेत नोटांवर परिणाम होऊ शकतो, पण आरबीआय हे तपासतच आहे. बाकी नोटा आधीसारख्या राहतील. तर मित्रांनो, आरबीआयची ही प्लॅस्टिक नोटांची योजना फक्त एक बदल नाही, तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक स्मार्ट पाऊल आहे. पैसा डिजिटल होत असला तरी रोख पैशांची गरज अजूनही आहे, आणि तो पैसा आता जास्त टिकाऊ, सुरक्षित आणि स्वच्छ असेल.